नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. म्हणून बुद्धांनी जे केलेले आहे ते आपण सर्वांनी करावं. डॉक्टर बाबासाहेबांनी जे घडवून दिले त्यांनी जर सांगितले नसतं तर आपण आज इथे उभा राहिलो नसतो. त्यांनी केले म्हणून आज आपण उभा आहे. आणि आज जे चाललं आहे ते सर्व चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे. पण बाबासाहेबांची घटना जर दिली नसती तर आज या स्टेजवर आमच्यासारखे उभे राहिलेच नसते, कुठेतरी फेकले गेले. म्हणून बाबासाहेबांनी जे लिहून ठेवलेले आहे ते अतिशय चांगले ठेवलेले आहे. ते कोणालाही पुसता येणार नाही. आणि समुद्र में पानी इतना है, समुद्र में पानी इतना है कि लोटे में भर नहीं सकता. समुद्र में पानी इतना है कि लोटे में भर नहीं सकता. बुद्ध के बारे में इतना प्यार है कि खत में लिख नहीं सकता. माझे मित्र इथं सर्व बसलेले हे माझे मित्रच आहेत. यांच्यामध्ये मी सहभाग होत असतो. नेहमी प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी सहभाग होत असतो. कोणताही कार्यक्रम झाला नाही ना त्या कार्यक्रमामध्ये मी राहिल्याने माझे मित्र थोरात साहेब विनोद साहेब सगळे अगदी त्यांच्यामध्ये सहवास माझा असतो. आणि मी माझ्याकडनं आगरी सेनेकडनं पूर्ण फुलाची पाकळी म्हणून मी आपल्या अध्यक्षाकडे देते ते त्यांनी स्वीकारावं. एवढं बोलून माझे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी सेना. नमस्कार. या ठिकाणी वैशाख बुद्ध पौर्णिमा महोत्सव भगवान गौतम बुद्ध यांचा 2570वा हा पौर्णिमा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल, खरं म्हणजे या महोत्सवानिमित्त या स्थानामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मी या समितीचे सर्व प्रमुख या कार्यक्रमासाठी सुरुवातीपासून ज्यांनी हे स्थान निर्माण केलं त्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असतील, त्यानंतरचे सर्व पदाधिकारी असतील आणि आजचे विद्यमान अध्यक्ष यांच्या माध्यमातून हा प्रशस्त असा हॉल या ठिकाणी निर्माण झाला. खरं म्हणजे विचार तर असतातच, विचार हे वाहत असतात, पण ते वाहत असताना ज्या ठिकाणी ते वाहणे आवश्यक आहे त्यासाठी हे स्थान निर्माण करणे आवश्यक असते. ते स्थान या ठिकाणी निर्माण झाले. त्याबद्दल या समितीचे सर्व अध्यक्ष, संस्थापक सदस्य असतील, आतापर्यंतचे समिती सदस्य असतील, त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे असे कार्यक्रम हे झालेच पाहिजे. कारण सतत जर आपण कार्यक्रम केले नाही तर विचारांना चालना मिळत नाही. विचारांना चालना मिळाली नाही तर त्या विचारांचा प्रसार होत नाही आणि विचाराचा प्रसार झाला नाही ती कोणती पण गोष्ट या ठिकाणी संपन्न होत नाही. त्याच्यामुळे विचार हे प्रवाहित राहिले पाहिजे, पाण्यासारखे ते प्रवाहित राहिले पाहिजे आणि ते प्रवाहित करण्याचं काम या ठिकाणी करतात. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं म्हणजे गौतम बुद्धाने सांगितलं की मध्यम मार्ग शिका. प्रत्येक ठिकाणी मध्यम मार्ग महत्वाचा असतो. आपण बघतो आज उन्हाळा आहे, पण जर मध्यम मार्ग असेल तर आपल्या उन्हाळ्यामध्ये आपल्या सावली निर्माण होते आणि त्या माध्यमातून आपली सर्व जी शक्ती असते ती प्रमाणित होते, प्रवाहित होते. त्याच्यामुळे मध्यम मार्ग हा महत्वाचा असतो. त्याचबरोबर आयुष्य आणि करुणा हे भगवान बुद्धाने सांगितलं. त्यांनी सांगितलं सत्य आणि संयम हे जगा महत्वाचं आहे. इच्छा आणि आसक्ती दुःखाची कारणे ही 3 महत्वाची मूल्ये त्यांनी या ठिकाणी सांगितली. त्याचं पालन या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे. खरं म्हणजे वेळ बराच झालेला आहे आणि वक्त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. फक्त मी थोडक्यातच या ठिकाणी सांगेन की बुद्ध आणि त्यांचा धम्म, त्याच्यामध्ये अध्यमपतनाचे त्यांनी 15 कारण त्यांनी या ठिकाणी सांगितले. त्याच्यामध्ये चौथं जे कारण आहे ज्यामुळे मनुष्याचं अधःपतन होत आहे, त्याच्यामुळे चौथं कारण त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ते आहे आई वडील वृद्ध झाले असताना, जवळ संपत्ती असताना सुद्धा पालन पोषण न करणे हे अधमपत्वाचं चौथं लक्षण. म्हणजे अत्यंत महत्त्वाचं लक्षण हे आहे. आपण अलीकडच्या काळामध्ये बघतो मुलं शिकतात, परदेशामध्ये जातात, आई वडिलांना विसरतात
आई वडील हजर असताना ते येत नाही, आई वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी येत नाही. त्याच्यामुळं वृद्ध आई वडिलांचं पालन पोषण करणे आपली महत्वाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी या ठिकाणी पार करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मला आठवत आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्या चरित्रामध्ये ते म्हणतात की रामजी बाबा, डॉक्टर बाबासाहेबांचे वडील, ते लष्करामध्ये सुभेदार होते, निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर वाचनाचा व्यासंग त्यांना इतका होता की सकाळी त्यांच्या हातामध्ये पुस्तक दिलं तर संध्याकाळपर्यंत वाचून ते पूर्ण होत असे. रामजी बाबांना प्रश्न पडेल, पेन्शन मला मिळतंय, पेन्शनमधून मी किती पुस्तकं खरेदी करतो. जेवढी पुस्तकं खरेदी केली, बाबासाहेब वाचले, दुसऱ्या सकाळी त्यांची मागणी की मला नवीन पुस्तक हवं आहे. पेन्शन पुरवण्याचं झालं, परंतु व्यासंग तर पण पुरवलाच पाहिजे बाबांचा. मग त्याच्यासाठी काय केलं, त्यांच्या मुलीचं लग्न झालेलं होतं. मुलीकडे गेले, मुलीला सांगितलं की बाबासाहेबांचा व्यासंग आहे, त्यांना मला पुस्तकं पुरवायचे, पेन्शन मला पुरत नाही, त्यांच्याकडून पुस्तके मी खरेदी करू शकत नाही, तर तुला लग्नामध्ये मी दागिने दिलेले, ते दागिने तुम्हाला परत दे, मी ते गहाण ठेवेन आणि गहाण ठेवलेल्या दागिन्यातून मी त्यांना पुस्तके पुरेन, जसे जमेल तसे तुला मी दागिने घेऊन देईन. सांगायचा उद्देश एवढा, व्यासंग त्यांनी पुरवला. व्यासंग पुरवल्याने ते घटना लिहू शकले. त्याच्यामुळं आपलं जे अलीकडच्या काळाचे आई वडील आहेत ते वडिलांचा व्यासंग पुरवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना हवं नको ते बघतात, त्यांच्या शिक्षणासाठी ते कष्ट करतात. पण ते कष्टाची जी जाणीव आहे ती जाणीव आपल्या या मुलांनी ठेवली पाहिजे, एवढा संदेश या ठिकाणी मी देतो. या ठिकाणी मला बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबरोबर आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.